विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे आणि पवार कुटुंब या कारखान्याचे सभासद असल्यामुळे जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये पवार कुटुंबातील दिग्गजांचा समावेश आहे. अजित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार या कारखान्याचे सभासद आहेत. तर कारखान्यावर अजित पवार यांची निर्विवाद सत्ता आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले होते. या निवडणुकीत अजित पवारांच्या सोबत मंत्री दत्तात्रय भरणे असतील, तर विरोधात शरद पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, हर्षवर्धन पाटील आणि पृथ्वीराज जाचक असणार आहेत. मला भीती वाटते चुकीचं संचालक मंडळ या ठिकाणी आलं तर कदाचित पुढच्या वर्षी कारखाना चालू करायची फार थोडी शक्यता दिसते. या सरकार फार मोठं अतिक्रमण आहे. या छत्रपती ह्या सरकाराला साखर देण्याला दिशा दिली त्या कारखान्याची दशा संचालक मंडळाने केलेली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 7 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 7 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल पर्यंत असणार आहे. पात्र उमेदवारांची यादी 16 एप्रिलला जाहीर होईल. 18 मे रोजी मतदान आणि 19 मे रोजी निकाल लागणार आहे. जर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जर असं काय राजकारण असतं तर त्या ठिकाणी अजित पवारांनी नक्कीच तिथं प्रशासक नेमला असता, वेळेत निवडणुका पार पाडण्याचं काम केलं असतं. परंतु हे त्यांच्याच मर्जीतलं संचालक मंडळ असल्यामुळं त्यांनी त्या संचालक मंडळाला मुदतवाढ न मागता 10 वर्ष सतत कार्यकाल करण्याची संधी दिली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी कोणत्या पवारांसोबत आहेत हे दाखवून देणारी असणार आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसारखीच ही निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.